गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानामध्ये उतरली आहे। यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे यशश्री मुंडे यांच्यासोबतच माजी खासदार प्रीतम मुंडेही बँक निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले आहेत। गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्याही राजकारणात। यशश्री मुंडेंची राजकीय आखाड्यात एंट्री। पंकजा प्रीतम पाठोपाठ यशश्री ही राजकारणात। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमार्फत लॉन्चिंग। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या ही राजकारणाच्या मैदानामध्ये उतरली आहे। पंकजा आणि प्रीतम पाठोपाठ आता यशश्री मुंडेंनीही राजकारणामध्ये एंट्री केली आहे। परळीतील वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। त्यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा रंगली आहे। सहकार क्षेत्रातून यशश्री यांचं राजकारणातील हे पहिलं पाऊल मानलं जातंय। यशश्री मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तृतीय कन्या आहेत। यशश्री या पेशानं वकील आहेत। अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामधून त्यांनी उच्च शिक्षण घेतलंय। कॉर्नेल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलाय। पंकजा आणि प्रीतम यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं, तर यशश्री यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमामधून झालंय। इतकी वर्षे त्या राजकारणापासून काहीशा दूर होत्या, मात्र आता वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळतील। 14 जुलैला उमेदवारी अर्जाची छाननी आणि 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याचा कालावधी असून यानंतरच याचं चित्र स्पष्ट होणार आहे। एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून 10 ऑगस्टला मतदान तर 12 रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीनिमित्त दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या मुलीचं लॉन्चिंग होत आहे। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यशश्रीसह माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केलेत। आतापर्यंत या बँकेच्या संचालक मंडळावर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडून आलं होतं। त्यामुळे यंदाही यशश्री यांच्या नेतृत्वाखालील पॅनल बिनविरोध निवडलं जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। आणि असं झालं तर यशश्री मुंडे यांची राजकारणातील ही यशस्वी एंट्री मानली जाईल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।